नमस्ते, फौजी वाईब यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत। कालच्या व्हिडिओला खूप छान असा प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। तुम्ही पण ब्रेड वडे बनवताय आणि तुमचे ब्रेड वडे एकदम तेलकट होतात, कुरकुरीत होत नाही, तर ही रेसिपी फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, त्यासोबतच काही माझ्या टिप्स पण असतात। जे ब्रेड वडे आपले तेलकट होतात, तर हे कशामुळे होतात ते पण ह्या टिप्समध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यासोबतच मिरच्या पण फ्राय करून घेतल्या। जशी हॉटेलला चव असते ना ब्रेड वड्याची, तुम्ही ब्रेड पकोडा म्हणताय किंवा ब्रेड वडा म्हणताय ते मला कमेंट करून सांगा। बघू शकता तुम्ही एकदम हॉटेलसारखेच बनलेले आहे। तर चला मग रेसिपी बघूया। यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते। इथं मी 6 ब्रेड घेतलेले आहेत। मोठे ब्रेड आहे, जास्त छोटे नाही। तुम्ही कुठलेही ब्रेड घेऊ शकता, छोटे मोठे जसे घ्यायचे तसे, पण माझं हे प्रमाण अचूक आहे। 6 ब्रेडसाठी छोट्या 2 बटाट्याची चटणी केलेली आहे। बटाटे उकडून घेतले आणि नंतर कांदा वगैरे टाकून ही चटणी बनवून घेतलेली आहे। नंतर यासाठी आपल्याला 2 वाट्या हे बेसन पीठ घ्यायचं आहे, चणा डाळीचं, हरभऱ्याच्या डाळीचं, आणि याचं हे बॅटर बनवून घ्यायचं आहे आपल्याला। तर त्यासाठी चवीपुरतं मीठ टाकायचं। मी 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे छोटा, आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। बॅटर बनवताना एकदम पाणी टाकायचं नाही, जास्त पातळ होतं, त्यामुळे थोडं थोडंच पाणी टाकायचं आणि हे बॅटर बनवून घ्यायचं। हाताने पण बनवून घेऊ शकता तुम्ही। हे चांगलं फेटून घ्यायचं, पण जास्त असं अबडधोबड नाही करायचं, चांगलं फेटून घ्यायचं, तरच आपले वडे हे व्यवस्थित होतात। हे मोठ्या भांड्यातच फेटून घ्यायचं आहे, एकदम छोट्या भांड्यात पण आपलं पीठ हे सांडलं जातं। जेवढं जास्त फेटलं ना हे पीठ, तेवढे वडे आपले छान होतात। याच्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच बेकिंग पावडर टाकायची आहे। बेकिंग सोडा जर टाकत असेल तर थोडासा पाव चम्मचच टाकायचा, जास्त टाकायचा नाही, कारण जास्त जर सोडा झाला ना तर ते लालवट होतात, लालसर दिसतात ना। पकोड्यात पण आपण टाकतो तर पकोडे पण असे लालसर दिसतात। बेकिंग सोडा थोडा जास्तही झाला तर काही फरक पडत नाही। अशा पद्धतीने आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे। नंतर त्याच्यामध्ये अर्धा चम्मच हा बेकिंग पावडर टाकलेली आहे मी। बेकिंग पावडर आणि खाण्याचा सोडा हा वेगवेगळा आहे। बॅटर बनवून झालंय, हे साईडला ठेवून द्यायचं। नंतर आपल्याला ब्रेड घ्यायची आहे आणि ब्रेडला जी चटणी बनवलेली आहे आलूची, ती लावून घ्यायची आहे। आलूची चटणी लावल्याशिवाय आपले हे ब्रेड वडे व्यवस्थित लागत नाही। बिना आलूची चटणी न लावता ब्रेड वडे जर बनवले ना तर टेस्टी लागत नाही। अशा पद्धतीने बनवून घ्यायचे। एका साईडला लावून घ्यायचे आणि दुसरा ब्रेड याच्यावरती ठेवून द्यायचा। असेच पूर्ण लावून घेत आहे मी। आता काय करतात हॉटेलमध्ये पण तेच तेल वापरतात जास्त करून। घरी आपण फ्रेश तेलामध्ये वडे तळतोय किंवा पकोडे तळतोय तर ते छान लागतात पण, आणि शरीराला पण जास्त घातक नसतात। आता आपल्याला हे मधोमध असे कट करून घ्यायचे आहेत।
हे तुटले नाही पाहिजे असे. कट करून झालेले आहेत. जरी मुलांना सँडविच जरी बनवायचं असेल ना, तर अशी आलूची चटणी बनवून घ्यायची आणि अशी ब्रेडला लावून घ्यायची. तव्यावरती थोडंसं तेल किंवा तूप टाकून हे दोन्ही साईडनं गरम पण केले तर हे पण छान लागतात. असे पण तुम्ही मुलांना बनवून देऊ शकतात. कढई ठेवायची आहे तापायला. कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं. नंतर आपल्याला थोडंसं ते टाकून बघायचेत, थोडंसं बुंद बेसनचं. नंतर वरती आलं तर समजायचं की आपलं हे तेल गरम झालेलं आहे म्हणून. आता जे वडे बनवलेले आहेत ते बेसन लावून घ्यायचे, त्याला चांगलं बुडवून घ्यायचं आणि नंतर आपल्या तेलामध्ये सोडून घ्यायचे. एक एक करून घ्यायचे. थोडं तेल कमी असेल टाकेल तर एक एक तळायचे, नाही तर थोडं जास्त तेल टाकलेलं असलं तर दोन दोन आपले ब्रेड वडे हे तळून घ्यायचेत. आणि सुरुवातीला फुल गॅस करायचा, नंतर कमी गॅस करायचा. कमी गॅसवरतीच करायचे, कारण हे वडे आपले कच्चे राहत नाही. नाहीतर काही वेळेस काय होतं, आपण फुल गॅस करतो, वरतून चांगला ब्राऊन कलर येतो आणि आतमध्ये हे कच्चेच राहतात. तर त्यासाठी असं न करता कमी गॅसवरतीच करायचेत. सुरुवातीलाच फक्त तेल चांगलं गरम करून घ्यायचं. नाहीतर तेल जास्त गरम नसलं, थंड तेल असलं ना, जर तुम्ही हे ब्रेड वडे जरी टाकले किंवा पकोडे जरी टाकले त्याच्यामध्ये भजी, तर ते एकदम तेलकट होतात. आणि मी बेसन भिजवताना याच्यामध्ये हळद टाकलेली नाही आहे. हळद जर टाकली ना, तर भजे किंवा वडे हे तेलकट होतात. तर त्यासाठी हळद टाकायची नाही. तुम्हाला जर हळद टाकायचीच असेल तर एकदम कमी प्रमाणात टाकायची, थोडीशी काहीतरी कलर येण्यासाठी. मी बिलकुल भज्यामध्ये पण टाकत नसते आणि वड्यामध्ये पण टाकत नसते हळद. आणि तुम्ही ना माझ्या एका वेळेस माझ्या अशा पद्धतीने तुम्ही एक वेळेस नक्की बनवून बघा. तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडेल आणि अजिबात तेलकट पण होणार नाहीत. तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून बघत आहात तर मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मलाही कळेल की माझे व्हिडिओ कुठून बघत आहात, कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात म्हणून. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व वडे हे फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही सपोर्ट करताय तर मला खूप छान वाटतंय माझ्या व्हिडिओला आणि कमेंट पण छान करताय. असाच सपोर्ट राहू द्या, मी पण तुम्हाला सपोर्ट करेल. ब्रेड वडे बनवून हे रेडी झालेत, बघू शकता एकदम ब्राऊन कलर आला आहे. एखाद्या चाळणीमध्ये टाकून घ्यायचेत. याच्यामध्ये तेल तर नाहीच आहे, पण जर असेलच तुमच्या वड्यामध्ये तर असं चाळणीमध्ये टाकून घ्यायचं. नंतर राहिलेले वडे पण आपल्याला तळून घ्यायचे आहे.
आणि यासोबतच वड्यासोबत खाण्यासाठी मिरच्या पण फ्राय करत आहे. मिरच्या फ्राय करताना आपल्याला मधोमध कट करून घ्यायच्या आहेत आणि नंतर फ्राय करून घ्यायच्यात. नाहीतर तुम्हाला एखादी चटणी जरी बनवायची असेल पुदिन्याची वगैरे, त्याच्यासोबत तुम्ही पुदिन्याची चटणी बनवून घेऊ शकता. मी मिरच्या फ्राय केल्यात आणि याच्यासोबत सॉस पण घेते आहे. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय, श्री स्वामी समर्थ.